असा असतो रे आपला बाप. बापाला व्यक्त होता येत नाही. त्याच्या रागातच प्रेम, काळजी सारं काही असतं. पण जे दिसतं त्यातच जग फसतं. त्याचा राग दिसतो, प्रेम नाही. आईजवळ सगळं खपतं, पण लाड आणि अनुशासन हे जगण्याचं साधन असतं. ज्या गोष्टी आई शांतपणे सांगत असते म्हणून आई चांगली, पण त्याच गोष्टी बाबा ओरडून सांगतात म्हणून बाबा वाईट का? आई जबाबदारी शिकवते तर बाबा दुनियादारी. त्यात खंबीर असणं गरजेचं असतं. आईजवळ हट्ट तर बाबांजवळ त्या हट्टाची पूर्तता. बोलताना आपण आईच्या कानात खुसखुसतो, पण ते शब्द बाबांच्या काळजापर्यंत पोहोचलेले असतात. आई सांगण्याआधी बाबा ते पूर्ण करण्याच्या तयारीला सुद्धा लागतात. आईजवळ मोकळेपणा असतो, पण बाबांजवळ त्या मोकळेपणात कसं जगायचं याचा शहाणपणा असतो. वाईट काहीच नाही, फक्त आपण चांगलं घेण्याचा प्रयत्न केला ना, तर आई आणि बाबा हे दोन जीव, त्यांच्या अंशाचा भाग आपण असतो. म्हणून तर ते स्वतःसाठी नाही, आपल्या मुलांसाठी जगतात. तुमची काळजी करत त्यांच्या प्रेमाच्या बदल्यात त्यांना प्रेमच द्या. कारण बाप घर आहे आणि आई त्याचं घर पण. आई श्वास आहे तर बाप संजीवन. आई फूल आहे तर बाप काटेरी कुंपण. तो फक्त समोर थांबला तरी त्याच्यापुढे येण्याची कोणाची हिंमत नाही होत. तो एकटाच ढाल आहे, ज्याच्यासमोर कटते तलवार पण. बाप या शब्दातच धार आहे, कारण बाप जे जन्माचं सार आहे. त्याच्या नावामुळे आपण गर्वाने जगतो. बाप हा बापच. खंबीर विचार, आपल्या प्रत्येक श्वासावर त्याचा अधिकार. त्याच्याजवळ जे अनमोल दान आहे, त्याच्या इतका नशीबवान कोणीच नाही. म्हणून त्यांची इज्जत करा. कारण ज्यांच्याजवळ हे नाही त्यांना विचारा जरा. बापाशिवाय काहीच नाही, तो आहे तर जग आहे. पण त्याच्याशिवाय हे आयुष्य ओसाड डोंगर आहे, जे लांबून भरलेलं तर दिसतं, पण जवळ गेल्यावर कळतं सारं काही असून नसल्यासारखं. हिरवळीत लपलेलं पोरकं पण. आई जननी आहे तर बाप आकाश. त्यात वीज, पाणी, वारा, गारा, कोसळताना गडगडाट, कडकडाट. पण त्याच्या अशा कोसळण्याने फुलून जातो कोपरान कोपरा. मग समुद्रातली लाट असो किंवा शेतात पिकणारी ज्वारीची धाट.